मॉर्निंग ट्रेडर्स. 30 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे डे 7. आज मी आय टी सेक्टरचे स्टॉक्स माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड केलेत, कारण निफ्टी आय टी सगळ्यात जास्त वीक आहे इतर इंडायसेसमध्ये. त्यामध्ये निफ्टी मीडिया एक सगळ्यात जास्त टॉप गेनरमध्ये आहे. ओके, पण निफ्टी मीडियाचे स्टॉक्स मी कधी ट्रेड नाही केले, त्यामुळे मी निफ्टी आय टीसोबतच जाणार आहे. एल टी माइंट्रीमध्ये एक आपल्याला ट्रेड प्लॅन करू शकतो आपण. प्राइस ॲक्शनही बेटर आहे. जर आपल्याला डाऊन साईड ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट मिळालं ना, आपण एक ट्रेड प्लॅन करणार आहोत त्याच्यामध्ये. एम्फेसिस ही चांगला आहे, परंतु आणखी ब्रेकआउटमध्ये नाही आहे आपल्याला दिसत आहे. इन्फोसिस चांगली मुवमेंट दिली इन्फोसिसने. आपण बघूया माइंट्री एक ब्रेकआउट मिळतोय का. आपण आपले रिस्क मॅनेजमेंट करून घेऊया एकदा. आज मी 500चाच SL घेणार आहे, कारण इतर पूर्ण सेक्टर हे ग्रीनमध्ये आहेत. ओके, 26, 19 क्वांटिटी मिळत आहेत आपल्याला. आपण जर 500चा लॉस घेतला तर ओके 19. मी निफ्टी आय टीसोबत जाते, कारण काल खूप चांगली मुवमेंट मिळाली होती. असाच एक सेटअप होता. एक डाऊन साईड मुवमेंट दिली, त्यानंतर एक अपसाईड मुवमेंट दिल्यानंतर डाऊन साईड खूप चांगली मुवमेंट दिली होती. आपण निफ्टी आय टी इंडेक्सही ॲड करून घेतले आहे. ओके, आपण इथे एंट्री करतोय. सेल. ओके, पटकन SL लावून घेऊया आपण. SL 500पेक्षा जास्त होते. ओके, नो प्रॉब्लेम. टार्गेट 1:2चं. ओके, बघूया मोमेंट, त्याप्रमाणे आपण टार्गेट ट्रेल करूया. इंडेक्समध्येही एक डे लो ब्रेक होतोय. डे लो ब्रेक झाले आपल्याला एक मोमेंट मिळू शकते चांगली खाली डाऊन साईड. मी फायनान्शियल सेक्टरचेही स्टॉक्स वॉचलिस्टमध्ये ठेवले होते. ओहो, चांगली मोमेंट मिळते आपल्याला. ओके, काल पण असा सेटअप झालेला, परंतु काल मार्केट जो ट्रेंड चांगला होता, परंतु त्यामुळे मी बाईंग साईड गेले. कालही आय टी सेक्टर पूर्ण डाऊन साईडच मुवमेंट केली खूप छान, परंतु मी निफ्टी आय टीकडे इग्नोर केलं, कारण मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह होता. त्यामध्ये आपलं SL झालेलं. काल मी डे 6चा व्हिडिओ अपलोड नाही केला. ओके, छान मुवमेंट मिळते. मी माझं टार्गेट ट्रेल करते आहे, कारण डाऊन साईड चांगली मुवमेंट मिळाली तर आपल्याला ती कॅच करता आली पाहिजे. मी SL ट्रेल करते, कारण आपल्याला 1:1चं टार्गेट मिळालं आहे. ओके, डे लोपासूनच आपण एकदा डेली चार्टवर चेक करूया. सपोर्ट अँड रेसिस्टन्स कुठे आहे ते. ओके, डेली चार्ट. कालचा जो लो होता त्या लोपासूनच एक बाउन्स बॅक मिळतोय.
ब्रेक करायला पाहिजे, तरच एक डाऊन साईड मुवमेंट पाहायला मिळू शकते आपल्याला. इंडेक्स छान फॉल करतोय. बघूया आपला जो स्टॉक घेतला आहे आपण तो काय मुवमेंट देतोय आपल्याला. इतरही स्टॉक आपण एकदा चेक करूया आय टीचे. मी ओके, इन्फी सी द इन्फी, वाव, 1 वे रॅली आहे. आय टी इंडेक्सही चांगलं फॉल करते. काल मी डे 6चा व्हिडिओ अपलोड नाही केला कारण मी रेकॉर्डिंगच केली नाही. सध्या मुलांचे एक्झाम चालू आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. मी काल ट्रेड घेतलेला, त्याचं लॉजिक मी शेअर नक्की करेल. मी कुठे घेतला होता, कुठल्या स्टॉक्समध्ये घेतला होता, नक्की सांगेल. ओ, इंडेक्स छान फॉल करते, पण स्टॉक्स अपसाइड मुवमेंट का करते की. मी डे लोच्या आसपासच टार्गेट लावणार होते, पण मुवमेंट चांगली मिळाली म्हणून मी टार्गेट ट्रेल केलं आणि मला वाटलं एक सायकोलॉजिकल लेवल आहे, राऊंड लेवल होता. इन्फी आणि टी सी एसमध्ये खास असा बाउन्स बॅक नाही आहे, परंतु माइंडट्रीमध्ये बघूया. जो 4400चा राऊंड लेवल आहे, मला वाटलं तिथपर्यंत येऊ शकतं मार्केट आहे, कारण एक फ्लोमध्ये जेव्हा येतं ना, एक आपला राऊंड लेवल टेस्ट करतं. बघूया काय होते. आज मला लवकर ट्रेड एक्झिट करायचं आहे, कारण मला मुलीला पण सोडायला जायचं आहे स्कूलमध्ये. सध्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत, त्यामुळे पूर्ण टायमिंग चेंज झाला आहे. इन्फीमध्ये जवळपास 1:3च्या आसपास आपल्याला टार्गेट मिळालं असतं, परंतु मला एक कॉन्फिडन्स नाही मिळाला त्याच्यामध्ये ट्रेड करायला. जर लवकर टार्गेट हिट झालं तर मी याच व्हिडिओमध्ये कालचं जे ट्रेड घेतलेला त्याचे लॉजिक नक्की शेअर करेल, कारण माझ्याकडे 11:15च्या आसपासच टायमिंग आहे माझ्याकडे स्क्रीनवर ट्रेड करण्यासाठी. सो ट्रेडर्स बघू शकता, मार्केट अजून त्याच लेवलजवळ एक रेंजमध्येच आहे. मी अजून जास्त वेळ नाही थांबू शकत त्या ट्रेडमध्ये. ओके, सो ट्रेडर्स मी एक्झिट करणार आहे, कारण वेळ होतोय, मला मुलीला सोडायचे. 11:15चाच माझ्याकडे वेळ होता, पण 11 वाजलेत. या कॅन्डलच्या क्लोजिंगचा वेट करते मी. ओके, मी क्लोज करते माझी पोझिशन. सो हॅलो ट्रेडर्स, हा व्हिडिओ मी नंतर रेकॉर्ड करते, तुम्ही टायमिंग चेक करू शकता.
मॉर्निंगमध्ये मला पटकन ट्रेडमधून बाहेर पडायचं होतं, कारण मला स्कूलमध्ये जायचं होतं. आणि जेव्हा आपण ट्रेड चालू असताना जेव्हा बाहेर जातो, एकदा आपण गाडी चालवत असतो, अशावेळी आपल्या मनामध्ये त्या ट्रेडविषयीच विचार चालू असतात. टार्गेट झालं असेल का? एल हिट झालं असेल का? या विचारात आपण एक गाडी चालवतो. आणि त्यामुळे मला जेव्हा मी बाहेर जाते त्यावेळेस माझं माइंड एकदम फ्रेश पाहिजे असतं. त्यामुळे मी ट्रेड एक्झिट करूनच जायचं असेल तर बाहेर जाते. आणि त्यावेळेस मी माझा ट्रेड पूर्ण एक्सप्लेन नव्हता केला तुमच्याशी. हाही ट्रेड आणि डे 6चा जो ट्रेड आहे तोही एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये मी. ओके, आपण त्यावेळेस 244च्या आसपास प्रॉफिट बुक केलं होतं. आपण पुन्हा एकदा चार्ट चेक करूया. मी पाहिलेला, बघू शकता चार्टमध्ये आपण इथे आपलं मी एक्झिट केलं तर माझा ट्रेड त्या कॅन्डल जिथे मी ट्रेड केलं तिथूनच एक वन साईड मोमेंट, जिथं मी माझं एक टार्गेट लावलं होतं ट्रेलिंग करून, बरोबर तिथेच येऊन एक अपसाईड मुवमेंट केली आहे. आपलं टार्गेट आज हिट झालं असतं, परंतु माझ्याकडं टायमिंग खूप कमी होता. माझ्याकडे बाहेर जर मी ट्रेड जरी चालू ठेवलं तर तरी माझ्याकडे वेळ नव्हता सारखं मोबाईल काढून चेक करायला. जो मी डे 6ला म्हणजे काल जो ट्रेड घेतला होता तो ट्रेड म्हणजे मी स्टील सेक्टरमधला होता, टाटा स्टील. काल मार्केट चांगलं होतं, म्हणजे पूर्ण सेक्टर असे एक पॉझिटिव्ह काल मार्केट पॉझिटिव्ह होतं. बाकी निफ्टी आय टी वगळता. मी सुरुवातीला निफ्टी आय टीच माझ्या वॉचलिस्टमध्ये ठेवलं होतं, परंतु मार्केट चांगलं पॉझिटिव्ह होतं म्हणून मी एक अपसाईड मुवमेंट मार्केटमध्ये होईल अजून, कारण ट्रेंड एक पॉझिटिव्ह होता मार्केटचा. त्यामुळे मी बाईंगचा ट्रेड फाइंड केला आणि स्टील सेक्टर हे टॉप गेनर होते त्यामध्ये मी टाटा स्टील हा फाइंड आउट केलेला. तुम्ही बघू शकता इथे एक रेंज आपल्याला मिळाली होती. त्या रेंज ब्रेक केल्यावरच मी इथे ट्रेड घेतला होता, जवळपास 207च्या आसपास. परंतु ज्यावेळेस ट्रेड घेतला तिथं एक हाय ब्रेक करताना त्याच्या आतमध्ये 2-3 कॅन्डल काढल्या आणि तिथूनच एक डाऊन साईड मुवमेंट स्टार्ट केली आणि माझा एल हिट झालेला आपण ऑर्डर बुकमध्ये चेक करू शकता. हा कालचा ट्रेड आहे. काल मी कमीच क्वांटिटीमध्ये ट्रेड घेतलेला. एक 448च्या आसपास मी लॉस बुक केला होता. बघू शकता 207 या 208 आपण धरूया. 208ची माझी बाईंग प्राईस होती आणि एल माझं 206 ते 7 पकडूया आपण, तिथे एल झालेलं माझं. कालही तोच सेटअप होता, काही वेगळं काही नव्हतं. मी प्राइस ॲक्शन बेसच ट्रेडिंग केलेली, बट एक रेकॉर्ड नाही केला मी तो व्हिडिओ. ओके, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला काही शिकायला म्हणजे काही तुमचे डाऊट असतील त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता. त्याबद्दल एक मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तुमच्या जे डाऊट्स आहेत, तुमचे जे तुम्हाला काही गोष्टी समजत नाही आहे त्या सगळ्या गोष्टी मी एका व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.